नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025 मध्ये महाराष्ट्र नर्सिंग सीईटीची परीक्षा पार पाडली. त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, नर्सिंग झाल्यानंतर कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत? त्यामध्ये कोणकोणत्या कोर्सेसला किती प्राधान्य आहे? तर आपण सगळ्यात अगोदर नर्सिंगमधला सगळ्यात पहिला कोर्स म्हणजे डिप्लोमा कोर्स ए-एन-एम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर ए-एन-एम म्हणजे काय? ए-एन-एमचे फायदे काय? तोटे काय? डॉक्युमेंट्स काय लागतात? फी काय लागते? सगळ्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. ए-एन-एम म्हणजे काय? ए-एन-एम हा 2 वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा आहे, ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा, प्रसूतीपूर्व सेवा, प्रसूतीनंतरची काळजी, लसीकरण आणि बाल आरोग्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच एकंदरीत ए-एन-एम 2 वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा आहे. त्यानंतर आहे पात्रता. विद्यार्थिनी ही 12वी उत्तीर्ण असायला हवी आणि कोणत्याही शाखेतून ती 12वी केलेली असावी. किमान 45% तिला गुण असावेत आणि तिची किमान वयोमर्यादा ही 17 वर्षातील कमाल 35 वर्ष असायला हवी. वैद्यकीय पात्रता जर विचार केला तर ती उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवा. हे बेसिक पात्रता आहे की जे विद्यार्थिनीला असायला हवी. ए-एन-एम करताना तुम्हाला माहिती असायला हवं, ए-एन-एम फक्त मुलींसाठीच महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. मुलांसाठी जी-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंग सारखे नर्सिंग डिप्लोमा किंवा नर्सिंग कोर्सेस आहेत. त्यानंतर आहे प्रवेश प्रक्रिया. महाराष्ट्र शासन एम-एस-टी-सी-ई-टी नर्सिंगद्वारे ए-एन-एम, जे-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंगसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया घेतली जात आहे. त्यानुसारच तुम्हाला ए-एन-एमसाठी ॲडमिशन मिळालेले पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांचा कमी रिस्पॉन्समुळे ए-एन-एम हे डायरेक्ट ॲडमिशन सुद्धा तुम्हाला मिळू शकते. म्हणजे स्पॉट ॲडमिशन डायरेक्ट तुम्ही कॉलेजला जाऊ शकता आणि तिथं ॲडमिशन घेऊ शकता. शक्यतोवर जर स्टेट सी-ई-टीद्वारे ॲडमिशन प्रोसेस चालू झाली तर तुम्हाला कॅप राउंड खेळता येऊ शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला माहीत असायला हवा, की तुम्हाला योग्य प्रकारचे नर्सिंगचे कॉलेज माहिती असायला हवे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला डिस्कसच करणार आहे. बघा कोर्स कालावधी. एकूण कोर्स कालावधी हा 2 वर्षाचा आहे. त्यामध्ये 1.5 वर्षे प्रशिक्षण काळ आणि 6 महिने इंटर्नशिप आहे. म्हणजेच पहिल्या वर्षाला 1 वर्षाला तुम्हाला एकूण 4 विषय आणि दुसऱ्या वर्षाला 2 विषय असे 6 विषय तुम्हाला ए-एन-एमला असतात. त्यानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप तुम्हाला लावली जाते. त्यानंतर बघा फीज. फीजचा जर विचार केला तर सरकारी कॉलेजला शक्यतोवर ए-एन-एम जे मोफतच होते. कारण कॅटेगरीवाले जे स्टुडंट आहे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी त्यांना स्कॉलरशिप मिळते. परंतु ओपन कॅन्डिडेटला 10 ते 25,000 रुपये प्रतिवर्ष खर्च येऊ शकतो. खाजगी कॉलेजचा विचार केला तर 30,000 ते 1,00,000 प्रतिवर्ष खर्च येऊ शकतो. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील 3 टॉप ए-एन-एमचे कॉलेजेस. त्यामध्ये सगळ्यात अगोदर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 76,500 त्याची प्रतिवर्ष फीज आहे. आणि त्यानंतर आहे ए-एस-एम-टी स्कूल ऑफ नर्सिंग पुणे. त्यानंतर आहे महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर. बघा या तिन्ही कॉलेजची पात्रता आणि बाकीच्या सर्व गोष्टी सेमच आहे. फक्त काय होते की तुम्हाला प्रतिवर्ष जो खर्च येतो त्यामध्येच बदल आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला योग्य प्रकारचे ए-एन-एमचे कॉलेज माहिती नसेल किंवा त्याबद्दल खूप काही शंका असतील की कोणते कॉलेज निवडायचे, कोणते कॉलेज चांगले आहे, तर त्यासाठी तुम्ही महानर्सिंग व्हॉट्सॲप चॅनलला जोडा. त्यामध्ये तुम्हाला विभागानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार ए-एन-एमचे बेस्ट कॉलेजची माहिती देण्यात येईल. त्यामध्ये कोणकोणत्या फॅकल्टीज आहे, कोणकोणत्या गोष्टी आहे, कोणकोणत्या गोष्टी नाही आहे, सगळ्यांची माहिती दिल्या जाईल. आता बघूया एन-एम करण्याचे फायदे. खूप सारे फायदे एन-एम करण्याचे आहे. त्यामध्ये जलद करिअर सुरुवात. 2 वर्षानंतरच तुम्हाला खूप साऱ्या नोकऱ्याच्या संध्या मिळतात. त्यामध्ये खाजगी रुग्णालय हे खूप उत्तम महत्त्वाची संधी आहे. सरकारी आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये तुम्ही प्रवेश प्रक्रिया देऊन तुम्ही यामध्ये जॉब करू शकता. महिला सशक्तीकरण. कारण ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या महिला ह्या अशिक्षित असतात आणि जर त्यांनी किमान 12वी शिक्षण केल्यामुळे त्यांना या ए-एन-एम करून खूप सारे पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर बघा पुढील शिक्षणासाठी तुम्हाला आणखी एक संधी आहे की ए-एन-एम केल्यानंतर तुम्ही जे-एन-एम हा डिप्लोमा कोर्स करून तुम्ही डी-एम-आर आणि डी-एच-एस सारख्या एक्झाम देऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही स्टाफ नर्स म्हणून सिलेक्ट होऊ शकता. बी-एस-सी नर्सिंग सुद्धा तुम्ही उच्च शिक्षणासाठी पात्र ठरू शकता आणि हे केव्हा ठरेल जेव्हा तुम्ही ए-एन-एम केलेलं असेल. त्यानंतर बघा ए-एन-एम करण्याचे काही तोटे सुद्धा आहे. बघा मर्यादित पगार. प्रारंभिक टप्प्यात वेतन मर्यादित असू शकते कारण एन-एम हा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे. परंतु ज्या महिला किंवा ज्या मुली ज्यांना शिक्षणाची एवढी ओढ नाही तरी सुद्धा त्यांना पैसे कमवण्याची
इच्छा आहे त्यांनी खरंच एएनएम करायला हवं. त्यानंतर आहे शारीरिक व मानसिक ताण. रुग्णसेवेवरील कामामुळे ताणदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागातील नेमणूक हे शक्यतोवर असते, त्यामुळे थोडं ग्रामीण भागामध्ये असुविधा होऊ शकतात. परंतु तुम्ही जर एएनएम केलं तर एएनएमचे फायदे हे तोट्यापेक्षा खूप जास्त आहेत. जर मित्रांनो तुम्हाला एएनएम बद्दल काही अशंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला एएनएम बद्दल, टॉप कॉलेजबद्दल माहिती हवी असेल, पर्सनली माहिती हवी असेल, तर तुम्ही नक्की चॅनलच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.